नमस्कार, मी दिनेश शितप स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, सकाळचे 10 वाजलेत आणि आम्ही चाललो आज बाहेर रत्नागिरीत चाललो आहे। का तर मागे आम्ही गाडी बुक केली होती, तर त्यांचाच कॉल आला आहे, तर ते बोलले या आले गाडी घेऊन जायला सांगितले। तर आता आम्ही चाललो आहे, देवासोबत आहे आणि रिक्षाने चाललो आहे। आता येतो, जाऊया आपण आता। तर इकडे रेडी झाले बाईक आणि दादाच येतोय अजून खालतून, रिक्षा यायची बाकी आहे। निघाला का माहित नाही। फोन लावून बघतेस तू? मोबाईल कुठे आहे? माझा फोन चार्जिंगलाच राहिला, मी घरी जाऊन येऊ झालं हे असं असतं। लवकर येशील काय? ना तुम्ही तर जाऊन ये पटकन। हा रोजचे आहे ते सांगू शकत नाही, म्हणून सांगू शकत नाही झाल्याशिवाय पूर्ण। एक कलर शॅम्पू एक तास लागेल ना। तर आता आम्ही कळू फाट्यावर थांबलो होतो आणि इथे थोडा नाश्ता केलेला, वडापाव खाल्लेला वगैरे, आणि आता चाललोय रत्नागिरीत। हा शॉर्टकट आहे ना का इकडचा? हां, तर इकडून चालू काय बोलता येईल ना पुढचा? कडबुडेतून। हा, कडबुडेतून आतमध्ये फाटा आहे, त्या फाट्याने चाललं आतमध्ये रत्नागिरी चाललं। आता उशीर झाला थोडा, लवकर चाललोय आता। चला आता भेटूया डायरेक्ट रत्नागिरीत। इकडे बघ, हा फाटा आहे, कडबुडे फाटा इकडून येतो। तर आम्ही जस्ट पोचलो आता रत्नागिरीत। पाठी बघू शकत असतो तिकडे शोरूम आहे इकडे, आणि आपण आपला ॲक्टिवा बुक केली होती, तर ते आता आले, त्यांनी कॉल केले, तर आता आम्ही आलो तिकडे। कारण बाबा सारखे बोलायची घरात एक गाडी तरी पाहिजे, छोटीशी गाव आहे आपण, पाहिजे गाडी। तर ती आता आम्ही बुक केली होती मागे, तर आता आले तिथं घ्यायला आलो आहे। तर बघूया आता, चला आतमध्ये जाऊया, फॉर्मॅलिटीज पूर्ण करूया वगैरे। चला, एक शोरूम आहे समोर, गाड्या लागलेत बाहेर, जाऊया आतमध्ये, बघूया आपण। तर इकडे आतमध्ये शोरूम आहे पूर्ण, आणि इकडे बाहेर गाड्या लावल्यात, आतमध्ये पण आहेत गाड्या तिकडे ॲक्टिवा वगैरे। झाली आमची तिसरी फेरी असेल बुकिंग करण्यासाठी आलो होतो आम्ही। मागे 2 वेळेला बुकिंग करून गेला, नंतर मग आत्ता परत आलो डायरेक्ट घ्यायला। त्याने कॉल केलेला आम्हाला इकडे स्टाफ आहे त्यांचा। तर आता या गाडीची टेस्ट राईड्स करणार आहे, तर ते बोलत की एक टेस्ट राईड द्या आम्हाला जरा। तर तो आता जात आहे, बघूया, चला व्हिडिओ करूया आपण। आता तो इकडे फेरी मारून येईल बाहेर, नंतर तो रिव्ह्यू सांगेल गाडीचे वगैरे, काय त्यांना पाहिजे तसं वगैरे, तर बघूया। तर शूट चालू आहे आता इकडे। दादा घाबरलं ए अचानक व्हायला नाही। चांगला आहे, म्हणजे जरी लॉंग झालं तरी कम्फर्टेबल आहे आणि मस्त आहे, पळते पण लागले आणि मस्त आहे, आणि तिथे डबल तरी बसण्यासाठी कम्फर्टेबल मस्त चावायला मस्त। तर त्याने आता दिले रिव्ह्यू, आता चालवून बघायचं आहे, बाहेर जायचं आहे चालवायला, बघूया आता। हीच देणार आहे गाडी चालवायला? हा, 1 टेक मध्ये फिनिश, 1 टेक मध्ये फिनिश।
तर आता रिव्ह्यू द्यायचा आहे, चालून बघायचं आहे त्याला, बघूया. ये सुझुकी जिक्सर. तर टेस्ट राईडसाठी जातोय आता रुपया. बाईक आहे एक्स जिक्सर. पडला तर तो एक राऊंड मारून येईल तिकडे. सुझुकी आपली गाडी नंतर बघायला भेटेलच तुम्हाला कोणती घेतली ती वगैरे. कशी वाटली राईड? टेस्ट राईडसाठी गेला होता ही गाडी घेऊन. जिक्सर न्यू आहे ना, न्यू मॉडेल आले की सुझुकीची जिक्सर मॉडेल. हां 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 पुढचं वालं ते. ओके कसं वाटलं? चांगलं आहे ना, घेऊया लॉंग रूटला. रुपयाला आवडली गाडी, ते साईन करून आलं तर तिकडे. कुठं हायवेला गेला कशी काय त्यांना. तर आपली गाडी दाखवणार पण तिला शाईन नाही आहे, आपली आहे तशी. हॅलो हिला आता इकडे गाड आहे आणि इकडे इकडे गाडी बसणार. हो हाय कुठं मस्त काय आलो आलो. देऊया आपण. मी मॅडम शेला बोलतो आणि किती वाजेपर्यंत लवकर येतो. टायमिंग किती सांगितलं? टायमिंग किती सांगितलं? 12:30 वाजलेत ना. पासिंगला दिली ना गाडी. OTP आली तुम्हाला? पासिंगचे पण OTP येतात. डॉक्युमेंट दिले ना? डॉक्युमेंट दिले. मग आता OTP काढून घ्या. OTP आली की तुम्ही जा डायरेक्ट गाडी न्यायला या. कुठे राहता? मग जेवण वगैरे राहणार नाही ते राहायला समजून तिकडे. आता खाली कोणाला तरी आला असाल ना? नाही अच्छा एवढा वेळ काय करणार? 3 वाजता आम्ही 8:30 लंच ब्रेक चालू आहे थोडा वेळ. जर आम्ही जसं नाश्ता करून येतो तर आता आम्ही शोरूम मधून बाहेर पडलोय आणि
गाडी पासिंगला गेली. जेवायचा कुठल्या? सावंत पॅलेस इकडे पाटे सावंत पॅलेसच्या समोर शोरूम आहे इकडे. सावंत पॅलेसला जात नाही, आम्ही दुसरीकडे चाललोय. बघूया आता कोण घेतो तिकडे, जाऊया आता आपण. तर पासिंगला टाईम लागेल आणि थोडं गार्ड वगैरे लावायचं आहे गाडीला, तर मग टाईम जास्त लागणार आहे. तर बघू आता पोटपाजणी करूया, पोटपूजा येऊया परत. चला तर आलो आम्ही हॉटेलला. श्रद्धा हॉटेल आहे. रुपये मागे येऊन गेल्या वाटतं, त्याला आवडलं इथे. तर आता बोला जाऊन येऊया श्रद्धा हॉटेलला. आलो चल. हे बघ श्रद्धा हॉटेल. बघूया आता टेस्ट चव वगैरे कशी आहे ते. चल आतमध्ये ओपन कर. बस टेबल इथं इथे बस. हां नको इथेच बस. चौघं सांग बरोबर आहे. तर चिकन थाली ऑर्डर केली आहे बघा इकडे. दादा असेल की थांबूया पण. होय कॉल करून विचार येणार आहे का लगेच. तरी त्याची थाली इकडे आणि ना बिर्याणी सांगितले ते यायचे बाकी आहे अजून. आपली चिकन थाली आले इकडे. आम्ही जस्ट आलो जेवून हॉटेलवरून आणि वाजलेत अडीच 2:15 झालेत. तर बघूया आता किती टाईम लागेल अजून. बोलतात लेट होईल, बघूया. लवकर दिलं तर बरं होईल, तर घरी जायला काल होणार नाही. तर आपल्या इथून जवळजवळ 1-1.5 तास लागेल जायला कोंड्यात. बघूया चला, लवकर दिलं तर बरं होईल. फोटो काढायचे तिथे खुर्चीत तर संध्याकाळचे 3:30-4 झालेत आणि फायनली आपल्याला गाडी भेटले. हे बघा इकडे समोर आहे, पाठीमागे माझ्या इकडे. तर आता चाललो आहे घरी. आता पेट्रोल टाकून वगैरे जायचं आहे, तर उशीर झाला थोडाफार. आता निघतोय आम्ही. तर फायनली गाडी भेटली. आता बघूया घरी जाऊया. तर दादा वहिनी आलेत नाही, ते मुंबईला. अचानक गाडीचं फिक्स झालं यायचं, म्हणजे आणायला यायचं. तर मग त्यांना नाही जमलं, बाबा पण नाही आलेत. तर आम्ही दोघं झालो आहे, बायको आणि मी आणि रुपया मेवना. तर आता चाललो आहे घरी, बघूया चला.